करवंद खाऊची आहेत तर येवा कोकणात. काय करतात मुंबई तर येवा. अरे बारी, ती आमची वहिनी फुकटचे आंबे जमा करता. ही अळी आहे, आम्ही याला बेडकाची छत्री म्हणतो. नमस्कार मित्रांनो, योगेश गावकर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज गावी आलो आहे कारण गावी जरा पूजा करायची होती, एकादशी घालायची आहे आणि थोडीशी कामं पण आहेत. ती आज कामं करायला आलो आहे. पावसाचे दिवस आहेत, मे महिन्यातच पाऊस सुरुवात झालेली आहे. तर आता सध्या मी माळावर चाललो आहे, काजू लावलेले आहेत ते आता सध्या फेरफटका मारायला चाललो आहे. चला तर बघूया, मग आपण दाखवतो तुम्हाला काजूची झाडं. चला मित्रांनो, आता चलता चलता आंबे भेटलेत. हे बिटके आंबे खायला अतिशय गोड असतात. आता हे आम्ही आंबे जमा करतोय. हे बघा, उचला उचला व्हायत बघ, हे जमा केले ते व्हायते घे. मग हे बघा, हे पण आता हे पण हा बघ, हे बघा करवंद. त्या भाऊरायाने करवंद जमा केलेली आहेत. ही आमची वहिनी फुकटचे आंबे जमा करता. मित्रांनो, ही आपल्या वाडीतल्यांची बाग आहे, आपल्या काकांचीच आहे. अशा प्रकारे त्याने, हा ॲक्च्युली पूर्ण डोंगर आहे आणि मागच्या वर्षी त्याने तो पूर्ण झाडं तोडून ही काजूची बाग उभी केलेली आहे. अतिशय सुंदर पद्धतीने बाग उभी आहे ही. चांगली त्याच्या पाठी वैबी बांधून एकदम मस्तपैकी. हे बघा, अशा पद्धतीने याचं काम केलेलं आहे. तर मित्रांनो, आपल्याला पूर्ण हा डोंगर चढायचा आहे. थोडंसं पावसामुळे सगळं हिरवगार झालेलं आहे आणि आता आपल्याला हा सगळा डोंगरपट्टा चढून जायचा आहे. चला आता दाखवतो तुम्हाला. हळूहळू चालताना दम लागणार आहे, असं डोंगर चढायची सवय नाही आहे. चला जाऊया. हा पूर्ण रानमाळ आहे, बघू शकता तुम्ही. पूर्ण जंगल झालेलं आहे. आता पाऊस पडल्यामुळे सगळीकडे हिरवळ पसरलेलं आहे. हे मी बघतच असाल, सगळी हिरवगार झालेलं आहे. आता सध्या भाऊ आणि वहिनी पुढे चालली आहे. हा सगळा चढ आहे, हा पूर्ण चढ चढून वर जायचं आपल्याला. दम पण लागतोय. दोन्ही साईडला रान वाढलेलं आहे, चांगलं चालताना पण वाट बघत जावं लागते. ही पायवाट केलेली आहे. हे बघा, हे बघा छत्री. ही अळी आहे, आम्ही याला बेडकाची छत्री म्हणतो. हे पावसातच बघायला भेटतं जास्त करून. मित्रांनो, हे आपली काजूची बाग आहे. हे बघा, काजूचा सीझन संपला, आता सुरलेले काजू आहेत त्यात ते आम्ही काढतोय. नाही बोललं तर 1-10 किलो तरी काजू भेटतील. उरले सुरलेले ते बघतोय आता, जिथे कुठे असतील खाली पडलेले या वर असतील ते. आता जास्त राहिलेले नाही आहेत, पावसात ते खराब होऊन जातात. त्यामुळे आता जेवढे भेटतील तेवढे काढायचे. हे सगळं आपल्याला साफसफाई करायची आहे सगळी. हे ते सगळं हे वैबी बांधायची, ही सगळी पूर्ण खराब झालेली आहे. आता जेवढा वेळ आहे तेवढा आपण कामं करून घ्यायची आहेत. चला, आपली सध्या निवडानिवडीची कामं चालू आहेत, निवडून घेऊया. ते भाऊ आहे, तो पण काजू काढतोय आणि आमची वहिनी मॅडम ते समोर आहे. हे बघा, इथे वरती बोंडू लागलेला आहे. हे बघा,
पण ते एकदम वरती आहे, त्यामुळे काढणं जरा अवघड आहे, वर चढावं लागेल. इथे बोंडू घेऊ नको, बोंडू कशा गोवा? नाही, मला दोन्ही दोन्ही हद्दीची आहे ना, मला सांग. हे ह्याला हे आलं ते लावायला होईल. अजून तर आम्ही 4च झाडं केलं. 4 झाडात काजू, किती 4च झाडात एवढी काजू भेटली आहेत. उरले सुरलेली काजू हे बघा. अरे हा ठेवून देऊया. ही आपण मागच्या वर्षीच काजूची झाडं लावलेली आहेत. हे बघा, ही इथे ह्या प्लॉटमध्ये फक्त 50च काजू लावलेत, कारण ह्यावेळचा डिस्टन्स खूप मोठा ठेवला आहे आम्ही. ह्या 2 काजूंच्या मधला डिस्टन्स आहे तो भरपूर मोठा आहे. ते कमीत कमी एक 10 ते 15 फुटाचा डिस्टन्स ठेवलेला आहे. जेवढा चांगला डिस्टन्स असेल, लांब असेल, तेवढे ते काजूची झाडं चांगल्या प्रकारे वाढ होतं त्यांचं. आणि हे मिनिमम आम्ही 10 फुटाचं अंतर ठेवलेलं आहे दोघांमध्ये. ह्या दोघांमध्ये 10 फुटाचं अंतर आहे. हे अशा प्रकारे ही 50 झाडं लावलेली आहेत. आणि हे जे समोर दिसतंय ह्याच्यात कमी कमी 200 झाडं आहेत. म्हणजे टोटल 250 झाडं लावलेली आहेत आपण, काजूची झाडं. त्याचं उत्पन्न खूप चांगल्या प्रकारे भेटतं, पण थोडीशी निगा राखली अतिशय सुंदर पद्धतीचं उत्पन्न आहे. ह्याला आम्ही फक्त पावसात लावतो, बाकीच्या 4 महिन्यात जो पाऊस पडतो त्या पावसावर ते जगतात. ही आपली काजूची बाग आहे पूर्ण. ती पूर्ण खालपर्यंत दिसते. ते समोर झाड दिसतंय, ॲक्च्युली इथून लांब आहे ते, पण दिसायला जवळ दिसतंय, पण ॲक्च्युली तिथे तो पूर्ण संपूर्ण प्लॉट आहे. त्या कमी कमी 200 झाडं लावलेली आहेत त्या इथे. आणि हे आपल्या इथे 50. तर बाकीचा प्लॉटसुद्धा बाकी आहे, तोही पूर्ण करायचा आहे, पण तो पुढच्या वर्षी आम्ही कंप्लीट करू. सध्या रान वाढलं आहे, त्यामुळे मशीन मारायची होती, पण अचानक पाऊस आल्यामुळे आता ते राहून गेलं आहे. त्यामुळे यावर्षी मे महिन्यातच पाऊस आला. असो, तर मग पुढच्या वर्षी ट्राय करू. मित्रांनो, भरपूर रान वाढलं आहे, आतमध्ये यायची हिंमत होत नाही, पण तुम्हाला दाखवण्यासाठी आतमध्ये आलो आहे. ही जी झाडं दिसत आहेत ही सगळी काजूचीच बाग आहे. टोटली रान वाढल्यामुळे काही दिसत नाही आहे. हे बघा, तुम्ही बघतच असाल. ॲक्च्युली हा पूर्ण संपूर्ण प्लॉट आहे तो खालपर्यंत जातो. तो सध्या सगळा ॲक्च्युली 200ची झाडं लावलेली आहेत, ती या प्लॉटमध्ये आपण सगळीकडे लावलेली आहेत. आता रान वाढल्यामुळे काही दिसत नाही आहे. हे बघा, तर दरवर्षीप्रमाणे यांना आम्ही भर घालून ह्याच्यात खत घालतो, त्याच्यामुळे उत्पन्न खूप चांगलं येतं आणि सगळं चांगलं उत्पन्न आपल्याला इथे भेटतं. 7 नंबर काद लावलेली आपण, त्यामुळे ह्याचं उत्पन्न खूप अतिशय सुंदर पद्धतीने भेटतं आपल्याला. तुम्ही पण मी सजेस्ट करीन की 7 नंबर काद नक्की लावा तुम्ही, जेणेकरून फळ कमी भेटतं, पण त्याचं जे फळ आहे ते छोट्या काजू 4 नंबर काजीपेक्षा मोठं असतं आणि त्यामुळे त्याला जास्त मागणी पण आहे. तर जमलं असं तुम्ही 7 नंबर काज लावा. हे बघा, हे जे दिसत आहे त्याला सायली म्हणतात. हे सायलीचं झाड आहे, त्याची पानं भरपूर मोठी असतात. हे आपण सायलीची झाडं लावलेली आहेत, कॉर्नर कॉर्नरला आपण सगळी सायलीची झाडं लावलेली आहेत. हे बघा, ही सगळी त्या तिथपर्यंत सायली लावलेल्या आहेत आपण. सायलीचंही उत्पन्न खूप चांगल्या प्रकारे भेटतं. हे बघा, हिला घरी जायचं उशीर होतो, हिला घरी कामं खूप पडली आहेत. पण आता येताना बघत होते तर करवंद गावली. हे बघा, ही करवंद. कोकणात दिलं तर करवंद नाही खायला तर मजा नाही, आंबटत. मित्रांनो, करवंद खात आहे, लय गोड आहेत. हे बघा, करवंद खाऊची आहेत तर येवा कोकणात. काय करतात मुंबई, तर येवा. अरे भारी. आयडिया काय दिली.
आधी खाऊन बघा, चांगले लागतात. कोंबडी हम्म. कोंबडी बोलतात त्याला. कोंबडा आहे. भरपूर आहे ते. तर मित्रांनो, आताच कालूच्या बागेतून आलो आहे, कारण आपल्याला वयाआडा करायचा होता, तर बघायचं होतं कितपत काय काम आहे. आता आपण जाऊन तर आलो माळावरून, तर आपल्याला उद्यापासून कामाला सुरुवात करायची आहे. तुम्ही तर बघितलंच असाल त्याच्यामध्ये. तर आता उद्यापासून आपण कामाला सुरुवात करूया. चला तर मग, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करून सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला.